लिहिलेल्या संविधानाची प्रतिकृतीची जी तोडफोड त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या प्रित्यर्थ परभणी येथील स्थानिक बांधवांनी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं होतं। त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला होता आणि निषेध व्यक्त करत असताना जे काही पोलीस आणि आपले बांधव भीमसैनिक यांच्यामध्ये जे काही चकमक झाली तर त्या प्रित्यर्थ तेथील स्थानिक पोलिसांनी तेथील सर्व भीमसैनिकांना मोठ्या प्रमाणात अटक केली आणि निर्दोष असलेल्या सर्व भीमसैनिकांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल केले। त्यामध्येच जो अटक केलेला भीमसैनिक जो आहे सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीमध्ये त्या ठिकाणी तो मृत्यू पावलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा संपूर्ण संशय या परभणी पोलीस प्रशासनावर आहे की ज्यांच्या माध्यमातून ही एक हत्या केली गेली आहे आणि ही हत्या केली असल्यामुळे आमची माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की त्यांनी तात्काळ सखोल चौकशी करावी आणि त्या चौकशीअंती जे काही दोषी असतील, जे काही पोलीस प्रशासनातले पोलीस जे काही दोषी असतील तर त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करून तात्काळ अटक करावं आणि त्याचप्रमाणे जो भीमसैनिक आमचा जो शहीद झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी तर यांच्या परिवाराला आर्थिक मदतसुद्धा देण्यात यावी आणि त्याचप्रमाणे त्याच्या परिवारातील सदस्याला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं ही आमची बहुजन समाज पार्टीच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी आहे आणि त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि ही का मागणी आमची तात्काळ मान्य झाली नाही, मंजूर केल्या गेली नाही किंवा याच्यावर कुठलीच कार्यवाही झाली नाही तर आम्ही निश्चित येत्या या 3 ते 4 दिवसामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन आम्ही त्या ठिकाणी छेडू एवढीच मागणी आमची माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे। पोलीस प्रशासनाचा परभणी पोलीस प्रशासनाचा बहुजन समाज पार्टीचा माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन सादर केलेलं आहे आणि परस्पर माननीय कलेक्टर साहेब यांच्याशी आपली चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आपण मागणी केलेली आहे की हा जो झालेला हत्याकांड आहे परभणीमध्ये जो आपला भीमसैनिक जो की आपल्या संविधानाची तोडफोड करण्यात आली होती त्या प्रित्यर्थ स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून निषेध मोर्चा त्या ठिकाणी काढला होता आणि त्यामध्ये तो असल्यामुळे त्याला अटक केली आणि अटक करून त्या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला। तर त्याचा जो मृत्यू झाला हा संशयास्पद आहे आणि म्हणून त्याची सखोल चौकशी करून जे काही पोलीस प्रशासनातले जे काही कर्मचारी जे त्याला मारहाण करणारे जे काही गुन्हेगार आहेत तर त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करून तात्काळ अटक करावी अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही केलेली आहे आणि आमच्या ह्या ज्या मागण्या आहे तर ह्या रास्ता आहे कारण की आपण खुल्या डोळ्यानं पाहिलेलं आहे की अर्ध्या रात्रीसुद्धा त्या ठिकाणी जाऊन ते आपल्या दलित बांधवांकडे च्या घरी जाऊन त्यांना टॉर्चर करत आहेत, त्यांना उचलत आहेत आणि निर्दोष जे काही आंदोलनकारी आहे यांनासुद्धा अटक करत आहेत। तर असे निर्दोष जे आंदोलनकारी आहे यांची तात्काळ सुटका त्या ठिकाणी केली पाहिजे आणि ही आमची मागणी जर का तात्काळ पूर्ण केल्या गेली नाही तर आम्ही अमरावती जिल्ह्याच्या वतीनं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन त्या ठिकाणी आम्ही छेडू